नमस्कार मित्रांनो. दिनांक 13 जानेवारी रोजी होणारं हर हर महादेव केसरी मैदान, त्या मैदानाची आयोजकांसोबत चर्चा करतोय. तर संतोष शेठ, नमस्कार. नमस्ते. दिनांक 1 तारखेला आपलं जे मैदान होणार होतं हर हर महादेव केसरी, ते आता तुम्ही 13 तारखेला घेताय. हो, 13 त्याच्याबद्दल काय सांगता? दिनांक 28 तारखेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. त्या निधनामुळं 1 तारखेला मैदान घेणं योग्य वाटलं नाही. अजून बी बारामती तालुका आणि महाराष्ट्र शोकसागरात बुडाल्यामुळं मैदान आपण 1 तारीख कॅन्सल करून आपण 13 तारखेला मैदान घेत आहोत. तर बऱ्याच लोकांचं फोन येतात की हे मैदान होणार आहे का, त्याच्याबद्दल काय सांगा? आता 1 तारीख तर आपली कॅन्सल झाली. जवळपास परमिशन आपल्याला 90% भेटली होती, सगळ्या प्रोसेस झालत्या. परंतु ही अचानक दादांचा अपघात झाल्यामुळं मैदान घेणं योग्य नाही. त्यामुळं आपण 13 तारीख घेतलेली आहे. 13 तारीख हे मैदान फिक्स? हे 100% मैदान होणार आहे. 13 तारखेचं मैदान हे 100% होणार आहे. कागदपत्री पत्र आपले नोटरी वगैरे ती पण प्रोसेस झालेली आहे. आता बाईट द्यायचं कारण म्हणजे आज आमचं मैदान असल्या कारणाने बऱ्याच गाडा मालकांचं फोन आलं की बाबा हे का नाही मैदानाचा काय विषय. तर की दादांचं असं झाल्यामुळं पुसबंद महाराष्ट्र आणि बारामती तालुका हा शोकसागरात बुडाल्यामुळं आम्ही 1 तारीख कॅन्सल करून आम्ही 13 तारखेला मैदान 100% घेणार आहोत. तर त्याचं नियोजन कसं असेल, बक्षीस स्वरूप कसं असेल? नियोजन आपलं कैलासवासी रमेश दादा जगताप नीरा बारामती रोड पंधारे स्टेडियम, रमेश दादा जगताप स्टेडियम, तिथं आपला एका नाही मैदान होणार आहे. बक्षिसाचं स्वरूप प्रथम बक्षीस आहे 1,20,000, दुसरा क्रमांक आहे 70,000, तिसरा 50,000, चौथा 30,000, पाचवा 20,000, सहावा 11,000 आणि सातवा 10,000. मैदानाचं स्वरूप कसं असेल? एक आदत एक बैल? एक आदत एक बैल आपलं मैदान आहे. क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये आणि आपण मेगा फायनल बी ठेवलेला आहे. मेगा फायनल काय बक्षीस? 1,000 रुपये. 1,000 म्हणजे एकंदरीत 42 बैल मालक गुलालात पात्र राहणार आहेत. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार होईल आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार हे मैदान पार पडेल. परत मैदान हे 100% होणार आहे. त्यात काय कुणीही शंका आणू नये. उलट माझं तर म्हणणं आहे सर्वांनी आता तयारीला लागावं. कारण का 8 तारखेला 9 तारखेला निकाल आहे, 7 तारखेला इलेक्शन आहे. त्यामुळे आपल्याला परमिशनची कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे 100% मैदान हे होणार, रास्त मैदान. मैदानाच्या फाटी संदर्भात? मैदानाच्या फाटी संदर्भात सांगायचं झालं तर त्या फाटीचं श्रेय मी मनोज आबांना देईन. कारण का माझ्या मते ते किती तारखेला मैदान झालं? 27 तारखेला ते मैदान झालं. तर इतकं म्हणजे मनोज आबांनी ती चढ काढून सगळं रोलिंग करून पाणी मारून स्वतः त्यांनी म्हणजे इतकं कष्ट घेतलेत त्या मैदानासाठी. एकदम फाटी 1 नंबर झाली. आणि आपण बी आता काय करणार आहे, आता आपण बाईट इथं आमच्या कोराळे गावात देतोय, पण आता फाटीव ज्या वेळेस आपण बाईट देऊ ना त्या टायमाला आपण तिथं परिस्थिती बघून पुन्हा एकदा पाणी मारून आणि रोलिंग फाटी करणार आहोत आपण. तर गाडा मालकांना काय आवाहन करचाल? आपली नोंद 8 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत नोंद आहे आपली. का तर बाबा आहे का नाही 1 दिवस आम्हाला मैदानाचं नियोजन किंवा सगळं आहे का नाही करायला बैलगाडी मालकांनी आम्हाला संधी द्यावी म्हणून 11 तारखेपर्यंतच नोंद ठेवलेली. 12 तारखेला 4 वाजता कंप्लीट शर्यत अड्डा चॅनलवर लाईव्ह लॉट पाडले जातील.
सोबत गाडा मालक प्रकाश खुमणे आहेत. नमस्ते दादा. नमस्ते. तर काय सांगचाल हर हर महादेव केसरीच्या मैदानाबद्दल? मैदानाचं सांगायचं झालं तर फाटी ही एक नंबर आहे पळायला. फाटीच्या संदर्भात शंका काय मनात बाळगण्याजोगी नाही. तरी सर्व गाडा मालकांनी अतिशय प्रमाणात सहभाग नोंदवून आयोजकांना सहकार्य करावे. कुठलीही मनात शंका न बाळगता व्यवस्थितरित्या मैदान हे रीतसर पार पडेल. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर इथून पुढची दुसरी काय अपडेट असेल मैदानाची? तर आता इथून पुढची अपडेट सांगायचं झालं तर आपण 5 तारखेला ग्राउंडवर आपण शर्यत आटा चॅनल च्या ह्याच्यावरती आपण ऐकायला अपडेट तिथून पुढची देणार आहे. कारण का सगळं ग्राउंड वगैरे सगळं तिथं आपण दाखवलं जाईल.